नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, कविता आठवणीतल्या या सदरामध्ये आज मी सादर करणार आहे कवी अरुण कोलटकर यांची कविता वामांगी. चला तर ऐकूया. देवळात गेलो होतो मध्ये, तिथे विठ्ठल काही दिसेना. रखमाय शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाय म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं, खात्री करून घ्यायला, आणि म्हणालो, तिथं कोणी नाही. म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो कधी जातो, कुठे जातो काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी बावळत उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आज एकदम मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. आज एकदम मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. तुम्हाला ही कविता कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.